संतती प्राप्ती आणि मुलांचं आरोग्य, त्याचबरोबर त्यांच्या सुखी भविष्यासाठी पुत्रदा एकादशीचं व्रत करावं असं म्हणतात. पण हे व्रत कसं करावं, कधी करावं, यासोबतच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी करायचा एक विशेष उपाय सुद्धा चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 15 ऑगस्टला आहे. सकाळी 10:26 ही तिथी सुरू होईल आणि 16 ऑगस्टला सकाळी 9:39 ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत करण्यात येणार आहे. जर तुम्हीही श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत करत असाल तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे पहाटे 4:24 पासून ते 5:08 या वेळेमध्ये स्नान करून घ्यावं. त्यानंतर उपवास आणि उपासनेचा संकल्प करावा. या दिवशी शुभ वेळ सकाळी 5:51 पासून ते सकाळी 7:29 आहे. त्याचबरोबर लाभ प्रगतीचा मुहूर्त सकाळी 7:29 पासून ते सकाळी 9:08 आहे. या दिवशी सकाळी 9 ते 8 पासून ते 10:47 अमृत सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहे. या दिवशी शुभ मुहूर्त दुपारी 12:25 पासून ते दुपारी 2:04 आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असलेल्या या श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत सहसा पती पत्नी दोघंही करतात. पुत्र प्राप्तीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. हे एक शक्तिशाली व्रत मानलं जातं. हे व्रत प्रामाणिकपणे आणि भक्तिभावानं केल्यास त्यांच्या कुटुंबात समृद्धी राहते आणि आनंदही कायम टिकून राहू शकतो असं म्हणतात. असा भाविकांचाही विश्वास आहे. अनेक जण या प्रसंगाचा उपयोग आध्यात्मिक वाढीसाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंशी त्यांचे संबंध दृढ होण्यासाठी करत असतात. आता ज्या जोडप्यांना संतती प्राप्ती हवी आहे त्यांनी आणि ज्यांना आपल्या मुलांसाठी आनंदी निरोगी आयुष्य हवं आहे त्यांनी सुद्धा विशेषतः पुत्रदा एकादशीचं व्रत करावं. ज्यांना एकादशीचं व्रत करायचं आहे त्यांनी दशमी तिथीपासूनच सात्विक दिनचर्या अंगीकारावी. आता श्रावण महिना म्हटलं की सर्वच जण सात्विक आहार घेतात, त्यात शंका नाही. दशमी तिथीच्या संध्याकाळी श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. एकादशीला सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यावेळी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. सूर्यपूजेनंतर घरातील मंदिरात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी आणि एकादशीचं व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. श्रीहरी विष्णूंच्या पूजेत महालक्ष्मीची ही मूर्ती ठेवावी. दोन्ही देवतांना केशर मिश्रित दुधानं अभिषेक करावा. तुळशीची पानं टाकून नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवे लावून आरती करावी. विधिवत पूजन करावं. एकादशी तिथीला दिवसभर उपवास ठेवावा. फळांचा रस आणि दूध यांचं सेवन करता येऊ शकतं. सकाळी आणि संध्याकाळी भगवान श्रीहरी विष्णू पूजेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत एकादशीच्या पहाटेपासूनच दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीपर्यंत केलं जातं. नियमानुसार एकादशीचं व्रत करताना दिवसा झोपण्यास मनाई आहे. भक्तांनी रात्रंदिवस भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण किंवा स्तुती आवर्जून करावी. भगवद्गीता आणि इतर पवित्र ग्रंथांचं वाचन करावं. या पवित्र दिवशी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत कथा वाचणं आणि ऐकणं हे देखील आवश्यक मानलं गेलंय. यामुळे लाभच लाभ मिळू शकतात. उपवास करणाऱ्या भक्तांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी इतरांच्या घरी अन्न अजिबात खाऊ नये. ज्या व्यक्ती श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत पाळतात त्यांनी उपवास सोडताना पुढील प्रार्थना म्हणावी. हे पुंडरीकाक्षे, हे कमळरूपी भगवान, आता मी खाईन, कृपया मला आश्रय द्या. अशा प्रकारे प्रार्थना करून अशा प्रार्थनेनंतर भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणावर फुले आणि पाणी अर्पण करावं आणि ओम नमो नारायणा या मंत्राचा 8 अक्षरी 3दा जप करून भोजन करण्याची विनंती करावी. द्वादशीच्या दिवशी एकदाच जेवण करावं, मात्र मध आणि उडीद खाऊ नये. उपवास करणाऱ्या भक्तांसाठी काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना या काळामध्ये द्वादशीचा उपवास सोडता आला नाही तर उपवास तोडल्याचा अर्थ म्हणून पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नंतर सोयीनुसार जेवण करता येतं. तर आधी सांगितल्याप्रमाणे श्रावण पुत्रदा एकादशी शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी आहे आणि या व्रताचं व्रतपारण तुम्ही 17 ऑगस्ट रोजी करू शकता. या दिवशी व्रतपारणाची वेळ सकाळी 6:15 पासून ते सकाळी 8:05 आहे.
पारण्याच्या दिवशी द्वादशीची समाप्ती सकाळी 8:05 होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये व्रत पारण करावं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उपवास सोडावा हे लक्षात ठेवावं. याचबरोबर द्वादशी तिथीच्या आत उपवास सोडला पाहिजे असंही म्हटलं जातं. म्हणून द्वादशी 16 ऑगस्ट 2024 रोजी आहे. या दिवशी 9:39 हे व्रत संपेल त्याआधीच हे व्रत सोडावं. आणखी एक महत्त्वाचा विचार असा सांगितला जातो की द्वादशीच्या पहिल्या चतुर्थांश हरिवासारा दरम्यानचे व्रत मोडू नये. उपवास सोडण्याची उत्तम वेळ म्हणजे प्रातःकाळ आहे, म्हणजे सकाळी आहे. आता हे व्रत पारण कसं करावं, तर एकादशी नंतर म्हणजे द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावं. त्यानंतरच स्वतः जेवण करावं. अशा प्रकारे एकादशीचं व्रत पूर्ण होतं. आता श्रावण महिना असल्यामुळे श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, पंचामृत अर्पण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर पुन्हा एकदा जल अर्पण करावं आणि महादेवाला बेलाची पानं, रुईची फुलं, धोत्रा इत्यादी गोष्टी सुद्धा अर्पण कराव्यात. ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा. भगवंताला मिठाई आणि फळं अर्पण करावी. धूप आणि दिवे लावून आरती करावी. हे व्रत भगवान श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादानं संतान सुख प्राप्तीच्या इच्छेनं केलं जातं. त्यासाठी या दिवशी कोणतीही एक गोष्ट आवर्जून करावी. ती म्हणजे श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यानं संतती सुख मिळतं असं मानलं जातं. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावल्यानंही ते लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. मात्र भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासमोर तुपाचा दिवा हा तांदळावर ठेवावा. तांदळावर तुपाचा दिवा लावल्यानं अधिक लाभ होतो असं म्हणतात. तर पुत्रदा एकादशीला तांदळावर तुपाचा दिवा लावण्याचेही विशेष फायदे आहे. एकादशीच्या दिवशी भात खाणं किंवा तयार करणं वर्ज्य मानलं जातं असं शास्त्रात सांगितलंय. परंतु तोच भात भगवान श्रीहरी समोर प्रज्वलित केलेल्या दिव्याखाली ठेवल्यास घरामध्ये मंगलमयता येते असं म्हणतात. खरं तर शास्त्र सांगतं की रिकाम्या जमिनीवर दिवा लावू नये. यामुळे उपासनेत दोष निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तांदूळ दिव्याखाली ठेवून प्रज्वलित केल्यास आनंदही वाढतो असं म्हणतात. तर श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रथम भगवान श्रीहरी विष्णूंसमोर थोडे तांदूळ जमिनीवर ठेवावे आणि त्या तांदळावर ठेवून तुपाचा दिवा लावावा. असं केल्यानं धन आकर्षित होण्यासही मदत मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारू शकते असंही म्हणतात. याचबरोबर श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी तांदळावर तुपाचा दिवा लावल्यानं देवी लक्ष्मी घरात कायम वास करते. पैशाशी संबंधित समस्या नक्कीच दूर होऊ शकतात. शिवाय घरात सकारात्मकताही पसरते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक वेगळाच आनंद आपल्याला जाणवतो असंही म्हटलं जातं. श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसमोर तांदळावर तुपाचा दिवा लावल्यास आणखी बरेच लाभ होऊ शकतात. यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणीही दूर होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात. शिवाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे सुद्धा घरातील धनसंपत्तीच्या आड येणारे दोष दूर होतात आणि घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. याचबरोबर पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं देखील देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. शिवाय श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं देखील शनिदेव प्रसन्न होतात आणि भगवान शिवाचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं म्हटलं जातं. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी मुलांसाठी आणि आपल्या धनसंपत्तीत वाढ होण्यासाठी, आपली आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी यापैकी एक गोष्ट आवर्जून नक्की करावी. यामुळे नक्कीच लाभ मिळू शकतात असं सांगितलं जातं. तर येणाऱ्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पाहावेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचं व्रत करता का? या दिवशी तुम्ही कोणते उपाय करतात आणि त्यापासून झालेले लाभ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.